नमस्कार. आजचा माझा रिव्ह्यू आहे सुपरहिट मराठी चित्रपट बाईपण भारी देवा. बाईपण भारी देवा हा असा चित्रपट आहे ज्यांनी खूप दिवसापासून मराठी चित्रपटसृष्टी ज्या सुपरहिट मूवीच्या शोधात होती तर सुपरहिट मूवी आपल्या फिल्म इंडस्ट्रीला मिळवून दिला. चित्रपटाने एवढं प्रचंड यश मिळवलं की खूप साऱ्या बायकांनी एकत्र ग्रुप्स करून, जसे की भिशी ग्रुप्स आहेत, वेगवेगळे ग्रुप्स आहेत, फॅमिलीज आहेत, अशांनी एकत्र जाऊन चित्रपट बघितला. त्याचा एक सोहळा साजरा केला. ज्या बायकांनी आयुष्यात कधी थिएटरमध्ये पाऊलसुद्धा टाकलं नव्हतं अशा बायकांनी सुद्धा हा चित्रपट बघितला. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा बघितला असेल, बघितला नसेल तर तो हॉटस्टारवर उपलब्ध आहे. आता वळूया चित्रपटाच्या कथेकडं. तर कथा आहे तर एकदम छोटीशी आणि त्यावरून चित्रपट खूप सुंदर फुलवलेला आहे. ही कथा आहे 6 बहिणींची. ज्या बहिणी लहानपणी तर एकत्र होत्या, पण काळानुसार त्या आपापल्या संसारात गुंतत गेल्या आणि एकमेकींपासून दूर गेल्या म्हणण्यापेक्षा त्यांच्यात मधला संवाद हरवला. प्रत्येकजण काही ना काहीतरी प्रॉब्लेम फेस करतोय. कोणाला हेल्थ इश्यूज आहेत, कोणाला मेंटल इश्यू आहे, कोणी फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहे, कोणाला स्वतःचे निर्णय घेता येत नाही आहेत, कोण आपलं स्वप्न दाबून तसंच जगत आहे. असं एक जे रुटीन प्रॉब्लेम्स जे बरेच जण फेस करतात, असे प्रॉब्लेम त्या फेस करतात. पण एका मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने या 6 जणी एकत्र येतात आणि त्या स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवतात. त्यानंतर काय अडथळे निर्माण होतात ते पार करतात का, त्या स्पर्धेत भाग घेऊन त्याचा पुढे काय निकाल लागतो हे आपण चित्रपटात बघू शकता. पण मूळ सांगण्याचा उद्देश हाच आहे की आता नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत चालला आहे. लोकांमधला संवाद संपत चालला आहे. कुठल्या तरी इव्हेंटच्या, स्पर्धेच्या किंवा कुठल्या तरी घटनेच्या निमित्ताने एकत्र येणं आणि आपलं मन मोकळं करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. स्पर्धा तुम्ही जिंका न जिंका हे दुय्यम आहे, पण एकत्र येणं, जुन्या आठवणी जागवणं, एकमेकींना सहारा देणं हे या चित्रपटातनं नक्की बघायला मिळालं. आता कुटुंब बरीच लहान असतात, पण ज्यांची कुटुंब मोठी आहेत, ज्यांनी एकत्र अशी लहानपणं घालवलेली आहेत, त्यांना नक्कीच या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या बालपणाची आठवण येईल हे मात्र खरं आहे. चित्रपट सुपरहिट झाला आहे, मी आधीच सांगितलेलं आहे. दणदणीत यश मिळवलेलं आहे. आणि हा जो स्टोरीचा पॅटर्न आहे हा याच्या आधी पण आपण झिम्मामध्ये बघितलेला आहे. झिम्मा 2 मध्ये सुद्धा हा पॅटर्न फॉलो केलेला आहे. आणि आता असं लक्षात येते की प्रेक्षकांना, मुख्यत्वे महिला प्रेक्षकांना तर हा पॅटर्न नक्कीच आवडतोय. चित्रपटाचे डायलॉग, सगळेच कामं खूपच सुंदर झालेली आहेत. एकापेक्षा एक सरस कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. त्याच्यामुळे अजिबात कंटाळा येत नाही. पिक्चर बघताना आपण नक्की एन्जॉय करतो. तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हा चित्रपट जर एन्जॉय केला असेल, एकत्र बघितला असेल तर मला नक्की कळवा आणि तुमचा अभिप्रायसुद्धा मला नक्की कळवा. धन्यवाद. तसेच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.